असोसिएशन अंतर्गत 12 संघांना प्राधान्य देण्यात आलंय। दुसऱ्या फेरीतील आता पहिला मॅच आपल्या समोर येतोय। यस स्वप्नील मुकादम इशारा करतायत मॅच स्टार्ट होईल। दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच जॉली बॉयज झूचंद्र विरुद्ध हितांश स्पोर्ट्स आसोबा झूचंद्र या दोन संघादरम्यान होतोय। दोन्ही संघांना शुभेच्छा। पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज म्हात्रे आणि स्वप्नील मुकादम या दोन पंचांना तुम्ही बघतायत। मनोज म्हात्रे जर बघितलं तर सुरुवातीपासून प्रारंभिक फलंदाज म्हणून साने गुरुजी स्पोर्ट्स संघाकडून खेळत असताना आपण अनेक वेळा पाहिले। सोबतच प्रसाद पाटील, नवनीत पाटील हे सुद्धा वरिष्ठ खेळाडू साने गुरुजी स्पोर्ट्सचे सदस्य आहेत। आकाश राऊत यांना सुद्धा वरिष्ठ खेळाडू म्हणता येईल। मॅच स्टार्ट होतोय। कांचन पाटील स्विचिटचा फटका पहिलाच बॉलवर स्विचिट केलंय। चेंडू जातोय डीप गली क्षेत्रामध्ये सरळ 4 धावां करता शानदार फटका चौकार। पद्धतीने स्विचिट केलं होतं चेंडूला। गोलंदाजाचे कृती बघितली, हालचाल बघितली, चेंडू कसा येतो हे निरीक्षण केलं आणि संत गतीचा चेंडू असल्या कारणानं स्विचिट करताना बॅटर दिसलाय। 4 धावांचे खातं उघडलंय। पुढचा बॉल फुल लेंथ डिलिव्हरी, पुन्हा एकदा स्विचिटचा फटका। बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय। डीप मधून फेकीपर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतायत। 2 धावांशी धावा झाल्यात संघाच्या 6 धावा। आसोबा हितांश स्पोर्ट्स आसोबा झूचंद्र विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत जॉली बॉय झूचंद्र असा। जॉली बॉय झूचंद्र या संघाने एकदा नवीन वर्षांमध्ये पराभव केलाय प्रतिस्पर्धी संघ हितांश स्पोर्ट्स संघाचा आणि तोच वचपा काढण्याच्या उद्देशाने आता मैदानाच्या आतमधून चांगली फलंदाजी पाहायला मिळेल। बघितलं ओव्हर पिच बॉल होता। ओ स्वतःचं शरीर संतुलन गमावलंय गणेश या खेळाडूने आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत। पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यावर 2 धावा पूर्ण। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात। धाव फलकावर त्या 8 धावा। दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच 15 मिनिटं तुम्हाला वेळ दिलाय। त्या 15 मिनिटांमध्ये तुमचा पहिला डाव संपवायला हवा। याच्यानंतर पुढील मॅच करता केदारनाथ इंटरप्राइजेस झूचंद्र आणि गोल्डन स्टार झूचंद्र हे 2 संघ तयार राहतील। बघितलं तर ऑन दी अप चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि झेल त्याच्याद्वारे अचूक टिपला जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि विकेटचं झालंय पतन। पहिला धक्का गॉन। झेल टिपलाय, व्यवस्थितरित्या नजर ठेवली चेंडूवर आणि पहिलं यश मिळवून दिलंय जॉली बॉयज झूचंद्र संघाला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय सत्यम। भूषण अनंत भोईर याने स्पॉन्सर केलेल्या जर्सी सध्या हितांश स्पोर्ट्सने परिधान केल्यात। नवीन फलंदाज 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आत उतरलाय तो म्हणजे सत्यम। कांचन याच्या या षटकामध्ये 4 बॉल टाकून झाले। 4 बॉल्समध्ये 8 रन्स त्यांनी दिलेत आणि 1 सफलता सुद्धा मिळवली। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर। ज्ञानाची शिदोरी आहे, त्या ज्ञानाच्या शिदोरीचा योग्य तो वापर खेळाडू कांचन पाटील करताना दिसतोय। लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, फॉरवर्ड मिड विकेट, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग। लॉंग लेगचं क्षेत्र खुलं आहे। ऑन दी अप चेंडू हवेत आहे। ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय तो कोणतीच चूक करत नाही। विकेटचं झालंय पतन। आणखीन एक धक्का। 2 गडी बाद। धाव फलकावर धावा लागल्या जातात ते 8। गोलंदाज आलाय विकेट हॅट्रिक वर।
खेळाडू सुद्धा गोल्डन डकवर बाद होतो. याआधी प्रिन्स नावाच्या खेळाडूने एकाच चौकाराच्या सहाय्याने 4 बॉल्समध्ये 8 रन्स बनवले. सत्यम फ्लॉप ठरलाय. भूषण आणि सौरभ यांच्यावर मोठी जबाबदारी. या षटकातील शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल असेल. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे सौरभ. हॅट्रिक बॉल. जॉली बॉईज संघाचा कांचन पाटील विकेट हॅट्रिक साधेल काय? ओ स्विच केलाय. काय चांगला फटका. देखना फटका. चेंडू सीमा रेषे पार. आर पार. दमदार शामदार बहरदार. हा आलाय चौकार. 4 रन्स. दोन गडी बाद धाव फळकावर धावा लागल्या जातात. त्या 12 धावा. वेळ वाया जाईल असं काही करू नका. हरी अप. मी दोन्ही संघांना विनंती करेन 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव संपवायचा आहे. डू क्विकली व्हॉट एव्हर डू यू हॅव टू डू. तुम्हाला जे काही करायचं असेल ते जलद गतीने करा. आयोजकांकडे वेळ फार कमी आहे आणि म्हणूनच तुम्ही सपोर्ट्स करा. नंबर 2चं षटक टाकण्याकरता शुभम आलाय. त्याला सामोरं जातोय भूषण. ओ चांगला बॉल. हाईट इज द फॅक्टर. मिडल स्टंपवरचा चेंडू होता मात्र उंची या चेंडूने पडल्यानंतर जास्त गाठली होती आणि म्हणूनच पंचांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. नॉट आउटचा इशारा त्याने इथे दर्शवलाय. धावसंख्या आहे ती 12 धावा. हितांश स्पोर्ट्स आसोबा जुचंद्र हा संघ फलंदाजी करतोय. चांगला फटका आहे. हे चांगलं तंत्र पाहायला मिळालंय. एकदा मिळाली मिड विकेट मधून फेकी जाईपर्यंत. दुसरी धाव सुद्धा ते पूर्ण करतायत. 2 धावांची धावसंख्या 14 वर 14. पहिला गडी बाद झाला. संघाची धावसंख्या 8. दुसरा गडी बाद झाला. संघाची धावसंख्या 8 आणि आता मात्र दोघांमध्ये चांगला ताळमेळ, चांगली भागीदारी. हीच भागीदारी आता एक वेगळं रूप धारण करेल काय? पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता. चांगलं तंत्र. एकदा मिळाली. काऊकोणाचं शतरक्षक फेकी करेपर्यंत एकाच धावेवर समाधान मानतायत खेळाडू आणि एका धावणीची धावसंख्या पोहोचली ती 15 वर 15 रन्स. यष्टांच्या पाठीमागे आपण बघितलं तर भावेश भोईर जो खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगला खेळाडू आहे. ओ अपील जोरदार. पंचांकडे अपील केल्यानंतर पंचांचा बोट आकाशाकडे. मिडल स्टंप वरचा हा चेंडू गॉन. आणखीन एक धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 15. आणि म्हणूनच भावेश भोईर याला बघितल्यानंतर भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे सरांची आठवण मला झाली. धावसंख्या 15 आली आणि 15 जानेवारी 1988चा दिवस होता ज्यावेळेस किरण मोरे यांनी यष्ट्यांच्या पाठीमागे लगातार 5 खेळाडूंना यष्टीचित पद्धतीने बाद केलं होतं. स्टंपिंग केलं होतं आणि तो रेकॉर्ड्स अजूनही भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे सरांच्या नावावर आपल्याला दिसून येतोय. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 15 धावा आणि किरण मोरे सुद्धा जोरदार अपील करायचे. तसेच अपील इथे भावेश भोईर मैदानाच्या आतून करतायत. फुलटॉस बॉल चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेने हा चेंडू सटकलाय. मिळत आहे 4 धावा. हा मिळतोय नशिबाचा चौकार. 4 रन्स. धावा झाल्यात फलंदाजी करणाऱ्या हितांश स्पोर्ट्स हासोबा जुचंद्र संघाच्या. टेकन. भावेश भोईर यष्टांच्या मागे कोणत्याच चुका करत नाही. अशा रीतीने आता इथं षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
हितांश स्पोर्ट्स आसोबा जुचंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4 गडी बाद 19. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक घेऊया छोटासा ब्रेक मध्ये संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. ऐकूया सुमधुर गीत. आपण बऱ्याच वर्षानंतर मैदानाच्या आत पाहतोय. एका बॉल्समध्ये त्यांनी चौकार प्राप्त केला. सौरभ यांनी सुद्धा एका बॉल्समध्ये चौकार प्राप्त केला आणि 2 चेंडूंमध्ये 4 धावा करून शतक बाद झाला. 2 चेंडूंमध्ये 4 धावा करून सौरभ बाद झाला. संघाची धावसंख्या 19. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हरिदास ज्याने मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली बिंदास, फलंदाजी केली बिंदास आणि तो हा दास हरिदास. नॉन स्ट्राईक इनकडे हृदयनाथ. चांगलं नेतृत्व आहे हृदयनाथ यांच्याकडे. तो दुसऱ्या डावामध्ये सुद्धा काही आखणे आखेल, डावपेच आखेल. ओहो, या चेंडूला स्लॉक केलंय. चेंडू जातोय मिड विकेट पट्ट्याबाहेर, सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार षटकार. बिल टिपलाय तिथे आणि त्यांच्याकरता 200 रुपयाचा पारितोषिक असेल. नाही आहे, खेळाडूसाठी नसेल, प्रेक्षकांनी तो टिपायला हवा. धाव फलकावर 6 ने फरक पडतोय. धावा लागला जात आहेत त्या 25 धावा. 4 गडी बाद 25. पुढचा बॉल, दॅट्स अ बेटर लाईन. आता चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. धाव बाद होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. एकच धाव, एका धावणीशी धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. जॉली बॉईज जुचंद्र आणि विपक्ष टीम तुम्ही बघतायत हितांश हासोबा स्पोर्ट जुचंद्र. आतापर्यंत चांगली वाटचाल आहे फलंदाजी करणाऱ्या संघाची, ज्यांनी 26 धावा बनवल्या. 4 बॉल शिल्लक आहेत. हरिदास मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, अष्टपैलू कामगिरी त्याने दाखवली होती. बघितलं, फुल लेन डिलिव्हरी होता आणि ह्या चेंडूला खेळता आला नाही. बाईचा इशारा. 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्या पोहोचली 27 वर. आतापर्यंत 10 पेक्षाही जास्त सरासरीने धावा धावफलकावर येताना दिसत आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामध्ये. तत्पूर्वी आपण टॉससाठी आमंत्रण देऊया. टॉससाठी यायचं आहे लगेचच. केदारनाथ इंटर पाहिजे जुचंद्र विरुद्ध गोल्डन स्टार जुचंद्र असा मॅच असेल आणि टॉससाठी तुम्ही व्यासपीठावर या. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने शतरक्षक तैनात. त्याच्या हातामध्ये झेल विसावाला जातोय. विकेटचं झालंय पतन. महत्वपूर्ण ब्रेक थ्रू मिळून दिलाय. गॉन. डीजे तुमचा आवाज सुद्धा थोडासा खुल्या करा, कारण प्रेक्षकांपर्यंत गीतं ही पोचायला हवी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. संदीप नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. धावसंख्या 5 गडी बाद 27 धावा. 27 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट इन द लास्ट ओव्हर. लास्ट 2 बॉल टू गो. चेतन केदारनाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय. केदारनाथ इंटरप्राइजेसचे मालक आहेत आणि निश्चितच ह्या षटकानंतर त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व ज्याने या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य केलंय. या स्पर्धेकरता त्यांचा उल्लेख करायचा झाला तर रोख रक्कम 3000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आदरणीय सन्मान्य श्री चेतन केदारनाथ पाटील यांनी या स्पर्धेकरता केलंय. गोलंदाज तयार. नवीन फलंदाज संदीप. बघितलं, बॅकलिपचा वापर केलाय. ताकदवर फटका नव्हता. मिडविकेटमध्ये शतरक्षक तैनात आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबेनिशी धावसंख्या 29. धावा 29 बनल्यात. 5 गडी बाद झालेत. अजूनही 1 बॉल शिल्लक आहेत. चांगली समाधानकारक धावसंख्या बनली आहे. हितांश स्पोर्ट्स हितांश हासोबा स्पोर्ट्स जुचंद्र संघाची. हृदयनाथ भैर याला आपण नॉन स्ट्राईक इन कडे पाहतोय. शेवटचा बॉल.
फुलटॉस बॉल बघितला आपण चेंडूला फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार मिळत आहे धावा 4 आणि धाव संख्येला येतोय आकार. पहिल्या डावाची समाप्ती. टार्गेट असेल 3 षटकांमध्ये 34 धावा पूर्ण कराव्या लागतील. चला तर आपण सन्मानित करूया. व्यासपीठावर विराजमान आहेत केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मालक आदरणीय सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. आणि हा मान सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय दीपेश पाटील सानेगुरुजी स्पोर्ट्सचे सदस्य आहेत, मित्रमंडळाचे सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जातोय. मायेची ऊब देणारी ही शाल ज्याने आपण बऱ्याचशा व्यक्तींचा सन्मान करत असतो. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे मोमेंटो आपल्याला देण्यात येत आहे. हा सन्मान होतोय आदरणीय सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील साहेबांचा. दीपेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान नुकताच पार पडलाय. आता टॉससाठी दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. टॉससाठी दोन्ही कॅप्टन या. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण हा टॉस करूया. कम ऑन डीजे. आपण रॉबिन साळवे याला सुद्धा खेळताना पाहिलंय आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. रॉबिन तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कॅप्टन या ना प्लीज. केदारनाथ इंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन या. टॉस या ठिकाणी केला जाईल. तत्पूर्वी मॅच हाफ समरी आपण बघूया. मॅच हाफ समरी कडे आमची नजर जाते. पहिल्या डावामध्ये हितांश स्पोर्ट्स हासोबा या संघाने धावफलकावर धाबा जमा केल्या. त्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धाबा. फलंदाज भूषण 6 बॉल्समध्ये 10 रन्स बनवले. प्रिन्स 4 बॉल्समध्ये 8 रन्स बनवले. संदीप शेवटच्या मोमेंटमध्ये 2 बॉल्समध्ये 6 रन्स बनवतोय. आणि गोलंदाजीचं विश्लेषण जर करायचं झालं, बॅटर पाठवा बॅटर. गोलंदाजी जर आपण बघितली तर कांचन पहिल्या षटकामध्ये 12 धावा देऊन मागणा ठरला. 2 सफलता मिळाल्या. शुभम याचं एक चांगलं षटक 7 धावा देऊन 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. हरिदास जो मागच्या मॅचमध्ये बिंदासपणे दिसला तो मात्र या मॅचमध्ये शेवटचं षटक टाकत असताना मागणा ठरला. 14 रन्स त्याने मोजल्यात. आता 34 धावांचं लक्ष्य पाठला कसा केला जाईल ही चर्चा तर होईलच. आमचं लक्ष मैदानाच्या आत जाईल. तत्पूर्वी आमचं लक्ष जात आहे आमचे डीजे मास्टर ज्या ठिकाणी एक चांगलं गीत आपल्या समोर ठेवतायत. गोल्डन स्टार टॉस जिंकल्यानंतर लगेचच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलंय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि फलंदाजी करावी लागेल पुढील मॅच मध्ये केदारनाथ इंटरप्राइजेस जुजनर या संघाला. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आदरणीय सन्माननीय रॉबिन साळवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले स्कोरर आणि खास करून याच संघाकडून ते खेळताना दिसत असतात आणि त्यांचा आज वाढदिवस. मॅच कडे आम्ही वळतोय. प्रीतम नावाचा गोलंदाजी मार्गावर आलाय. प्रीतम रे प्रीतम प्यारे वरिष्ठ खेळाडू आहे, सिनियर प्लेयर आहे.
दोन धावेने धावफलक 2 वर येते. एक चेंडू 2 धावा. या ठिकाणी समीर पाटील देखील आल्याच मॅचचा आनंद घेतात. दत्तावली नगरीमध्ये जरी मॅच चालू असली तरी त्यांना इकडे मॅच बघायला फार आवडते. वेलकम समीर. नुकताच संदीप गावंड सरांचा आवाज आपण ऐकलात. जिंकण्याकरता 34 धाव्यांचं लक्ष आहे. डीजे युवराज हिमालय पाटील देखील सज्ज झालेत. चांगले चांगले गीत ते पेश करतायत. यावेळी चांगला चेंडू. अप्रतिम प्रीतम जबरदस्त गोलंदाजी करते. नेहमी प्रीतम प्यारे म्हटलं जाते आणि तेवढीच प्रेमाने गोलंदाजी देखील केली जाते. जॉली बॉयज वर्सेस आपण बघतोय हितांश 11 हसोबा नगर. आजूबाजूचाच परिसर आहे. दोन्ही संघ एकच आहेत आणि दोन्ही संघांना एकमेकांचे प्रॅक्टिस देखील माहिती आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जोराने मारण्याचा जास्त प्रयत्न करतोय हरिदास आणि तिथपर्यंत एक धाव. स्वप्नील मुकादम आमचे पंच आहेत. स्क्वेअर पंच देखील आमचे चांगले सक्षम आहेत. मनोजजी म्हात्रे जुने जाणते साने गुरुजी संघाचे ओपनिंग बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळायचं. जुने बॅट्समॅन आज पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये अनेक असे हिरे आहेत जुचंद्र परिसरामध्ये ज्यांची नावं साता समुंदर पार आहेत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका आहे. ऑन साईडला एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. हरिदास पुन्हा येतोय आणि हा येस नो अँड वेट ह्या कॉलिंग फार महत्वाचा क्रिकेटमध्ये. एका धावेने धाव पळक 4च्या घरामध्ये ते 4 चेंडू 4 धावा. अजिंक्य मैदान आणि या अजिंक्य मैदानावर ही स्पर्धा आज कंटिन्यू. तिसरा दिवस मेगा फायनल आणि मेगा फायनलमध्ये कोणते असे संघ आजच्या दिवसातून बाहेर येतील. आज मला वाटते NCA मधला एखादा संघ फायनलमध्ये जायला हवा. इनसाइड आउट त्या ठिकाणी मात्र जजमेंट नव्हता आणि एकच धाव. हरिदास देखील आज मला वाटते येताना सकाळी च्यवनप्राश खाऊन आलेत की काय. एवढे जीवनदान त्यांना देखील मिळलं जाते. 5 चेंडू 5 धावा. साई स्पोर्टचा जो मॅच होता त्या ठिकाणी मात्र निराश केलंय साई स्पोर्टनी. एवढे जीवनदान, एवढे वाईट चेंडू आणि त्यानंतर लास्टचा चेंडू फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाही. आकू होता, रोहित होता, हिमालय सारखा खेळाडू. धरम रनआउट झाला. तिथे मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. एका दिवशी तुम्हाला एवढे जीवनदान मिळू शकत नाही आणि संधीचं सोनं करणं फार महत्वाचं आहे. लास्ट बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका आहे. एक धाव कंप्लीट. एका धावेला आता दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल. दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हरिदासचा कॉल आहे. काय जबरदस्त कॉलिंग होते आणि पुन्हा एकदा 3 धावा अर्जित केल्या जातात. आरामात त्या ठिकाणी एखादी धाव आरामात घ्या. फिल्डरनी क्षेत्ररक्षण चांगलं करा. मात्र एखाद्या विकेटसाठी एखाद्या धावेसाठी आपला जीव धोक्यात घालू नका. क्रिकेट तुम्हाला पुन्हा पुन्हा खेळता येईल जर तुम्ही फिट असाल तर नीट क्रिकेट खेळाल. 1 ओव्हर झाले आणि फलकावरती धावा आहेत 8. जिंकण्याकरता 34 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा केल्यात 8. जाऊया डीजे युवराजकडे आणि येऊया मॅचच्या दिशेने. होतं की अंधेरीला दादरला जाऊन ट्रेन पकडावी लागायची. आता मात्र वसईला जाऊन देखील तुम्ही आरामात एक्सप्रेस आहेत मोठमोठ्या त्या एक्सप्रेसमधून तुम्ही जाऊ शकता. गोवा ट्रिप 12 चेंडू 26 धावा. आणि मला वाटतं साने गुरुजी संघ ही मॅच झाल्यानंतर गोव्याला जाण्याचा जरूर प्रयत्न असेल. नुकताच शुभम म्हात्रे अँड कंपनी गोव्याला गेले होते. आम्हाला भेट झाली होती. आम्ही देखील गोवा टूर करून आलो सध्या आणि साने गुरुजी संघाने सांगितले की पुढच्या महिन्यात देखील आपल्याला जायला लागेल ही मॅच संपल्यावर. थोडा क्विक फास्ट. चला आयोजक आता सांगतात की फास्ट मॅच तुम्ही करा. जेवढा वेळ वाचवाल तेवढ्या जास्त ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला मिळेल आजच्या दिवसात. 12 चेंडू 26 धावे. यश देसाई आलेत मला वाटते JTCचे सदस्य आहेत. चला गोलंदाज लगेच घाई करायचे आहे.
लोअर फुल टॉच चेंडू समाचार घेता आला नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. काय कॅच घेतलाय की मॅच घेतलाय, कारण की जो आजच्या दिवसात हाणामारी करत होता त्याला मात्र तंबूच्या आत परतावं लागतंय. शुभम बॅक टू द पवेलियन. अकरा चेंडू 26 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा होता. स्ट्रेट फटका येतोय भावेश भोईर. जितका मॅच गंभीर तितका भावेश भोईर खंबीर. आणि दोन खेळाडू आहेत, जरी मास्टरचे खेळाडू असले तरी चांगले त्यांच्याकडे बॅटिंग आहे. सध्या पाठवायच्या भावेश भोईरची मंगूस बॅट, कारण की 1983 मध्ये आपण बघितलं होतं कपिल देव यांची आवडती बॅट होती मंगूस. मॅथ्यू हॅडिन कडे देखील आपण बघितलं होतं. आणखीन असे खेळाडू होते जे मंगूस बॅटचा जास्त वापर केला होता. नेमका या बॅटचा वापर काय आणि कशामुळे केला जात होता, काय संदीपजी काय म्हणाल? मला असं वाटतं बॅट बघितल्यानंतर ती बॅट 1975-76ची बॅट वाटते, ज्या पद्धतीने तिचा वापर जास्त केला आहे. आणि मात्र ह्या हे प्रकार आहेत मुंगीस बॅटचे, मात्र ते आता मुंगीस बॅट क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. बॅट आली आणि मात्र हरिदासला गोलंदाज घाबरलाय की काय. वाईटचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावेची वाढ फलकावरती. टोटल धावा लगावल्या 10. येणारे चेंडू आहेत 10. जिंकण्याकरता 24 धाव्यांची गरज आहे. लिमिटेड ओव्हर मॅच आहे आणि 3-3 ओव्हरच्या मॅचमध्ये सर्व मॅचेस रफ अँड टफ पाहायला मिळते. एक चांगला क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जातो. एनसीएने हे रूल फॉलो केलेत. आम्ही जरी कमी ओव्हरच्या मॅचेस खेळलं तरी आमचे प्रॉपर 12 संघ खेळले पाहिजे, आणि तेच एनसीए अधिकृत संघ पाहायला मिळतात. मिस टायमिंग. हरिदास वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला जास्तीत जास्त जीवनदान मिळलं जातोय. चांगली हेअरस्टाईल देखील आहे त्याची आणि चांगला फुटवर्क आहे. कव्हरचा फटका खेळण्यामध्ये एक्सपर्ट खेळाडू आहे. 2 धावेंची वाढ. टोटल धावा 12. 9 चेंडू 22 धावा. जिंकण्याकरता 9 चेंडू 22 धावा. आदरणीय संजय पाटील यांचं आगमन झालं. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. वेलकम संजय दादा, आपलं सहर्ष स्वागत. एक चांगले कलाकार देखील आहे आणि आमच्या शिवाय जिमचे खास ट्रेनर आहेत. लाफ केलेला आहे बॅटने 38 सर्कलच्या आतमध्ये. एका धावेने धावफलक 13 वरती येते. 13 म्हणजे फेरा. वारंवार आपण बघितले 4 विकेट गेले 13 या धावसंख्येवर. येणारे चेंडू आहेत 8. धावांची गरज आहे 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावा. का मॅच घेऊन जाईल भावेश भोईर? याच मैदानावर मागील वर्षी याच स्पर्धेमध्ये गाजवलं होतं पूर्ण, आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता जॉली बॉईज. ऑन दी अप खेळायचा होता, इनसाइड आउट करून आता ऑन साइडला फ्लिकचा फटका होता. 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट. हरिदास याची काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 15 धावा टोटल झाल्यात. येणारे 7 चेंडू 19 धाव्यांची गरज. 19 रन्स नीड्स टू विन इन 7 बॉल्स. 7 चेंडू 19 धाव्यांची गरज. 7 चेंडू 19 धावा. का एखादा मोठा फटका येईल का? इनसाइड आउट फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणतीच चूक नाही झाली. मेन विकेट गेलाय. मात्र अजूनही कांचन, ज्याला पोलाड या नावाने ओळखला जातो, खेळाडू आहे आणि मागील मॅचचा हिरो देखील या मॅच मध्ये काय चालेल का? विकेट गेलाय शुभम. मात्र आता दडपण, दबाव, प्रेशर रिलीज झालाय, तो म्हणजे फलंदाजी करत असताना जॉली बॉईज संघावरती. 6 चेंडू जिंकण्याकरता 19 धाव्यांची गरज. ऐकूया
जिंकण्याकरता 19 धाव्यांची गरज. चला टीम मीटिंग कमी करायचं, पॅक डायरेक्ट गेम ऑन करायचा आहे. आदरणीय किशोर आत्माराम पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करेन आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आता मात्र एसटी रक्षक बीट झाला, फलंदाज बीट, एक धाव अर्जित केली जाते. आदरणीय किशोर आत्माराम पाटील जॉली बॉयजचे जुने जाणते खेळाडू आहेत. बराच काळ क्रिकेटला दिलाय. मागील वर्षी इन होते आणि यंदा मात्र मॅचचा आनंद घेण्याकरता आमच्या व्हीआयपी डाईसवर त्यांचं सहर्ष स्वागत. जितेंद्र मास्टर मधून देखील चांगलं कार्य राहिलं त्यांचं देखील. 5 चेंडू 18 धावा. त्याच प्रकारचा मॅच आज कांचनला संधी आहे हिरो बनण्याची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मधून चेंडू निघून येईल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. एक धाव, एका धावेला 2 धावे मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हरिदास रनिंग विकेट चांगली करतोय, मात्र तो रनआउट होतोय. येणारे चेंडू 4 जिंकण्याकरता धावांची गरज 17. जॉली बॉयज संघावरती सध्या दिसतोय खतरा. यस डीचे चार चेंडू 17 होता. त्या पद्धतीने स्टार्ट झाला नाही. या ओव्हर मध्ये आतापर्यंत कमी पडताना दिसतोय. 7-4-17. पुन्हा एकदा अर्ध्या बॅटने चांगला फटका पाहायला मिळतोय, मात्र किती धाबा देऊन जाईल. एकटा कांचन धावतोय मैदानात आणि काय रनिंग बिटवीन द विकेट. 3 चेंडू 15 धावा. यंगस्टरनी खूप काही शिंकून घ्यायचं आहे जॉली बॉयज संघाकडून. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे या संघाच्या. आजकालचे खेळाडू रनिंग बिटवीन द विकेटवर फोकस कमी केला जातोय आणि मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये विकेट प्राप्त होत आहेत. म्हणूनच सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन आहे लोकल, तसंच क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. 3 चेंडू जिंकण्याकरता 3 चेंडू 15 धाव्यांची गरज. 3 चेंडू 15 धावा. काय मॅच टफ होईल. भोक्याच्या क्षणी षटकार येईल का, मात्र तसं काही घडताना दिसत नाही. कॅच छुटा दिल टुटा. 2 धावा 3 धावा काढणं महत्वाचं होतं. 2 चेंडू 13 धाव्यांची गरज. एखादा एक्स्ट्रा चेंडू आला तर मॅच मध्ये मजा येईल. 2 चेंडू 13. नेहमी आपण 3-13 बघतो, आज 2 चेंडू 13 धावा. मकर संक्रांती निमित्त ही स्पर्धा आपण बघतोय आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. 2 चेंडू 13 धावा. नेहमी म्हटलं जाते तिलगुल घ्या गोडगोड बोला. लॉफ केलेला आहे. चार्जेबल फटका. कांचन पाटील नावाचा ब्रँडेड बिग ब्लास्ट बिग हिट आउट ऑफ द पार्क. दर्जेदार षटकार. काही कधी कोणताही पलटवार होऊ शकतो. क्रिकेटचं प्रेडिक्शन आपण कधीच करू शकत नाही. असाच मॅच झाला होता याच मैदानावर. 1 चेंडू 9 धावेची गरज होती. पहिला 22 प्लस वाईट 4 धावा एक्स्ट्रा आल्या होत्या आणि दुसरा बॉल जो रिलीज केला होता तो म्हणजे 22 ला 4 धावा. म्हणजे बॅट मधून धावा आल्या नव्हत्या. वाईट जर चेंडू आला असता तर. मात्र जाता जाता कांचनने आपली छाप सोडले की हम भी किसी से कम नाही. एकदा कांचनसाठी जोरदार टाळ्या. इतिहास जिंकलो तरी इतिहास त्या प्रकारचा इतिहास रचून गेला आहे. स्कोर इज लेवल, मात्र एक ऍडिशनल धाव असते या स्पर्धेत.
विजयी संघ म्हटलं जातं आणि जो पराभव होतो त्याला नक्कीच पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. हार्ड लक जॉली बॉयज संघ अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम.